पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी देखील समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून देखील GR मध्ये काही महत्त्वाचे उद्दिष्ट देखील मांडण्यामध्ये आलेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघणार आहोत की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे। यामागचं कारण काय आहे, शेतकरी का खुश झालेले आहे, सविस्तरपणे अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि YouTube चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल, तुमचा पण प्रश्न असा असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार, केव्हा दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, अशा प्रतीक्षेत असलेले तुम्ही जर शेतकरी असाल तर आता अखेर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील 2 टप्प्यामध्ये वाटप देखील करणार असून आता पहिला टप्पा चालू झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना देखील आता या ठिकाणी पीक विमा योजनेचा टप्पा या ठिकाणी चालू झालेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया महत्त्वाची अपडेट कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये बात करण्यामध्ये आलेलं आहे। आता फक्त याच शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार आहे। यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करावे लागणार। ज्या शेतकऱ्यांचे हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी लवकरात लवकर ते 2 ते 3 महत्त्वाचे कामे असलेले, जर तुमचे पण ते 2 ते 3 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। तर चला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आहे एक मोठी आनंदाची बातमी। तीच आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। जर आता तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल तर आज 1 वाजल्यापासून तुमच्या पण खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो, पण तेव्हाच जेव्हा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील याच पहिल्या टप्प्यामध्ये आलेलं असेल तर, म्हणजेच आता पीक विमा योजनेचा हा जो दुसरा टप्पा आहे हा 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार असून आता फक्त पहिला टप्पा देखील चालू झालेला आहे। म्हणजेच अर्ध्या शेतकऱ्यांना देखील आज दुपारनंतर पैसा वितरणाला सुरुवात देखील करणार असून बाकीच्या शेतकऱ्यांना देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आज कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पूर्णपणे देखील पीक विमा मिळणार आहे, सविस्तरपणे आपण काही जिल्हे देखील बघणार, काही महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही ते तालुके आणि तुम्ही ते जिल्हे देखील काळजीपूर्वक नक्की बघा, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न राहणार नाही। तुमच्या डोक्यामध्ये पण असा प्रश्न असेल की पीक विमा तुम्हाला आज मिळणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून चला की तुम्हाला देखील आता आजपासून पीक विमा योजनेची वाटपाला या ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर या 22 तालुक्याच्या यादीमध्ये नक्की येणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आणि जर तुमचं देखील जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं नाही तर तुम्ही चिंता देखील करू नका, तुमची फक्त प्रतीक्षा संपलेली नाही, तुम्ही देखील आणखीन प्रतीक्षेमध्ये राहणार आहे। तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करायची या ठिकाणी वेळ गेलेली नाही, तुम्हाला देखील प्रतीक्षा करावी लागणार। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची, तर ती करावी लागणार 20 ते 25 दिवसाची। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या 22 तालुक्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमची देखील प्रतीक्षा तब्बल 20 ते 25 दिवस देखील चालणार आहे। म्हणून ते महत्त्वाचे 15 जिल्हे आणि तेच 22 तालुके देखील सविस्तरपणे तुम्हीच या व्हिडिओच्या माध्यमातून देखील काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुमचा प्रश्न असा राहणार नाही की तुम्हाला कधी हप्ता मिळणार, तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार, असा प्रश्न तुमचा देखील दूर होईल। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा या 22 तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर मग तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे असं समजून चला। आणि ज्या शेतकऱ्यांचं या 22 तालुक्यातील किंवा या 15 जिल्ह्यातील यादीमध्ये नाव आलंच नाही तर त्यांची देखील प्रतीक्षा संपली नसून त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची, तर ती करावी लागणार त्यांना 20 ते 25 दिवसाची। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तरपणे 15 महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार। ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळालेला आहे, त्या ठिकाणचे शेतकरी आता पूर्णपणे आनंदाने नाचू लागलेले असून त्या शेतकऱ्यांना देखील आता एक मोठी आनंदाचा लाभ देखील मिळालेला असून आता जर
तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून चला तुमची देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुमच्या देखील खात्यामध्ये कधीही पीक विमा जमा होऊ शकतो. तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील आजपासून पीक विमा योजनेचा लाभ मिळणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे हे 15 महत्त्वाचे जिल्हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला. तर चला सुरू करू त्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांना. त्यानंतर आपण देखील हेही बघणार आहोत की कोणकोणत्या ते 15 महत्त्वाचे जिल्हे देखील महत्त्वाचे असणारच. त्याचबरोबर देखील तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे देखील पूर्ण करायचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी लवकरात लवकर देखील हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून त्यांना देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही आणि त्यांना ज्यादा दिवस प्रतीक्षा देखील करावी लागणार नाही. तर चला ते सविस्तर आपण 15 महत्त्वाचे जिल्हे बघू. त्यानंतर आपण ते महत्त्वाचे 2 कामे देखील बघू. जे 2 कामे शेतकऱ्यांचे जर अधुरे असेल तर ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना पूर्ण करणं गरजेची या ठिकाणी ठरणार असून त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून टाका. तर चला 15 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीला सुरुवात करू. एक एक करून आपण सविस्तरपणे ते 15 ही जिल्हे पूर्णपणे याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला. आपला पहिला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा, कारण की आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप चालू होणार असून त्यांना देखील पीक विमाचा हप्ता देखील दुसरा टप्पा मिळणार आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल म्हणजेच तुम्ही पण जालना जिल्ह्यामधून पीक विमा अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. पीक विमा कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असा जर तुम्हाला देखील प्रश्न असेल आणि तुमचा जिल्हा पण जालना जिल्हा असेल तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी. समोरचा जिल्हा लातूर जिल्हा. आता जर तुम्ही पण लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, लातूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, कारण की आता लातूर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासाच मिळणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल तर तुम्ही देखील कसलीच काळजी. आता समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही राहून शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. फक्त बीड जिल्ह्यातील म्हणजेच पूर्णपणे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना देखील अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. जर आता तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, कारण की आता धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कुठली अडचण कुठली बाधा देखील राहिलेली नाही. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका, कारण की आता धाराशिव जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे नक्की पूर्ण करून टाका. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे जळगाव. जर आता तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल, जळगाव जिल्हा तुमचा असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल तर जळगाव जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसली चिंता करू नका. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नागपूर जिल्हा. आता जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नागपूर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुमची देखील आता पूर्णपणे पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे. आता नागपूर जिल्ह्याचे नाव देखील या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. फक्त नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसली चिंता करू नका, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा समोरचा अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर
जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल, अहिल्यानगर जिल्ह्याचे तुम्ही देखील शेतकरी असाल, तर आता तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा थेट मिळणार आहे. त्यांना देखील आता पीक विमा योजनेची चिंता करायची कुठली गरज, कुठली अडचण देखील राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही पण जर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल, नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना देखील कुठली अडचण, कुठली बाधा होणार नाही. हप्ता येण्यास त्यांना देखील या ठिकाणी उशीर होणार नाही. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पण पीक विमा लवकर मिळाला पाहिजे, तर तुम्हाला देखील महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहे. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC असणार आहे. जर आता तुमची पण EKYC राहिलेली असेल, जर तुम्ही पण EKYC अधुरे ठेवलेली असेल, EKYC जर तुम्ही पण केलेली नसेल, तर तुम्ही देखील लवकरात लवकर EKYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण कधीही अडचण, बाधेचा सामना करावा नाही लागणार. ज्या ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. दुसरं महत्त्वाचं काम देखील त्यांनी करून टाका. आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुमच्याकडे पण फार्मर ID नसेल किंवा तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही देखील फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण लवकरात लवकर हप्ता मिळेल. तुम्हाला देखील हप्त्याबद्दल या ठिकाणी उशीर होणार नाही. हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. म्हणजेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढा. आणि EKYC जर तुमची पण राहिलेली असेल तर तुम्ही देखील ती EKYC लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेही नक्की आम्हाला कळवा. आणि या यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.